हॅलो नमस्कार. मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, कारण आज मला भाजी पिल्लूच्या टिफिनसाठी द्यायची होती. त्यासाठी ह्या शिमला मिरचीची भाजी जी आहे ती मला सुकी बनवायची होती. आता होतं असं की आपण शिमला मिरची जर छोट्या-छोट्या असतील ना, तर त्या भरल्या केल्याच्यानंतर खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आणि आपण जर असे काप करून आपण त्याला रस्सा भाजी पण बनवू शकतो, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. पण मला टिफिनसाठी द्यायची होती, त्यासाठी मला इथे सुकी भाजी बनवायची होती. आता तुम्ही बघू शकता की इथे मी चांगले जे शिमला मिरची आहेत ते बारीक चिरून घेतलेली आहे. चौकोनी तुकड्याच्या आकारामध्ये आपण ते छान चिरून घ्यायचं आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या बिया मात्र काढून टाकायच्या. कारण की त्या बिया जर असल्या तर ॲसिडिटी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे ती जे बिया असतात त्या बिया काढून टाकायच्या आणि फक्त आपल्याला ही मिरची घ्यायची आहे. ही मिरची घेतल्याच्या नंतर छान पाण्यामध्ये खळखळ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये लसूण, कांदा नॉर्मली आपण जशी भाजीला फोडणी देतो तसं टाकायचं. मीठ, मिरची, हळद टाकून घ्यायची. त्यानंतर धुतलेली शिमला मिरची यामध्ये ॲड करायची. आज झालं असं की त्यामध्ये ती जी प्रोसिजर आहे ती माझ्याने स्किप झालेली आहे. तर तुम्ही काही नाही, तेल, मीठ, मिरची, कांदा जसं आपण फोडणी देतो नॉर्मली त्याप्रमाणे टाकायचं. शिमला मिरची टाकायची, 2 कप पाणी टाकायचं त्यामध्ये आणि शिमला मिरचीला चांगलं असं शिजवून घ्यायचं. झाकून ठेवायचं आणि शिमला मिरची मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी असं चमच्याच्या साहाय्याने बघत होते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण तुम्ही ॲड करू शकता. आणि ही जी शिमला मिरचीची भाजी आहे ही हिरव्या मिरचीची, लाल मिरचीची पण छान लागते. पण यामध्ये मी लाल मिरची ॲड केलेली आहे, कारण लाल मिरचीने थोडीशी चव या भाजीला चांगली येते. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता इथे चांगलं शिजलेलं आहे. त्यानंतर मी इथे जे बेसन आहे, ते बेसन मी यामध्ये टाकून घेत आहे. आता कुणी काय करते, की बेसन पहिल्यांदा भाजून घेते, पण मी इथे भाजून घेतलेलं नाहीये. तेल सुरुवातीलाच थोडंसं जास्त टाकलं आणि बेसन टाकायचंच आहे आपल्याला या अंदाजानुसार मी मीठ, मिरची पण यामध्ये जास्त ॲड केलेली आहे आणि ज्याप्रमाणे म्हणजे बेसन त्यामध्ये बसेल याप्रमाणेच त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. म्हणजे मी चमच्याच्या साहाय्यानेच टाकलेलं आहे. कारण एकदा जर बेसन टाकलं, तर जास्त बेसन होते आणि भाजी जास्त घट्ट होते. तर तसं न होता आपल्याला भाजी चांगली चवदार बनवायची आहे. त्यासाठी जसं बेसन लागेल त्याप्रमाणे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी त्याप्रमाणेच टाकून घेतलेलं आहे. चमच्याने जसं-जसं थोडं-थोडं ॲड केलेलं आहे. जेणेकरून ह्या भाजीची चव पण टिकून राहिली पाहिजे आणि ती चांगली अ, छान अशी ओलसर झाली पाहिजे, ना की अशी कोरडी भाजी पडली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आता भाजी छान झालेली आहे. टिफिनसाठी एक नंबर आहे. प्रवासातही तुम्ही नेऊ शकता. एक नंबर भाजी झाली होती. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.